विद्यार्थी मित्रांनो, मी WR आडे, गव्हर्नमेंट आसाम स्कूल हर्सी, बायोलॉजी क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ मधील मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन मधील आयसोलेशन या भागाविषयी आपण बघणार आहोत. आयसोलेशन. व्हॉट इज आयसोलेशन? आयसोलेशन म्हणजे अलगीकरण. Isolation is the separation of the population of a particular species into smaller units which prevent interbreeding between them. तर मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन यामध्ये आपण हाऊ इव्होल्युशन टेक्स प्लेस अँड विच आर दी रिझन फॉर इव्होल्युशन याविषयी आपण बघत आहे. जेनेटिक व्हेरिएशन, त्यानंतर नॅचरल सिलेक्शन आणि नंतर आहे आयसोलेशन्स. तर आपण वन बाय वन हे जेनेटिक व्हेरिएशन बघितलं आहे, आपण नॅचरल सिलेक्शन बघितलं, त्यानंतर आपण आयसोलेशन बघत आहे. तर आयसोलेशन या प्रोसेसमध्ये हाऊ इव्होल्युशन टेक्स प्लेस, देन हाऊ स्पेसिएशन टेक्स प्लेस हे आपण बघत आहोत. आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ ए पर्टिक्युलर स्पेसीज into smaller unit which prevent interbreeding between them. तर मुख्य पॉप्युलेशन जे आहे, तर मुख्य पॉप्युलेशनचं सेपरेशन होऊन या ठिकाणी स्मॉलर युनिट तयार होतात आणि हे स्मॉलर युनिट जे आहे की त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग घडून येत नाही. तर अशा प्रकारे इंटरब्रीडिंग त्यांच्यामध्ये घडून न आल्यामुळे जे स्मॉलर युनिट आहे किंवा जे सेपरेट झालेले पॉप्युलेशनचा भाग आहे यामध्ये असणारी जी काही स्पेसीज आहे ही नवीन स्पेसीज म्हणून उदयास येते. तर खाली बघू आपण सम बॅरियर्स विच प्रिव्हेंट जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. देन आयसोलेटिंग मेकॅनिझम, हाऊ द आयसोलेटिंग मेकॅनिझम टेक्स प्लेस. The isolated populations from the main populations. In the isolated populations, there is gene flow or exchange of gene does not take place due to some barriers. The barrier which prevent the gene flow or exchange of gene between the isolated population. हे जे आयसोलेटेड पॉप्युलेशन आहे यांच्यामध्ये जीन फ्लो होत नाही आहे किंवा एक्सचेंज ऑफ जीनसुद्धा होत नाही आहे या बॅरियरमुळं. तर त्यालाच म्हणतो आपण आयसोलेटिंग मेकॅनिझम. म्हणजे आयसोलेशन होण्याची प्रोसेस आपण ज्याला म्हणू ते आयसोलेटिंग मेकॅनिझम्स बाय सम बॅरियर्स. नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम्स आर ऑपरेटेड इन नेचर्स अँड देअरफॉर डायव्हर्जन्स अँड स्पेसिएशन ऑकर्स. तर निसर्गामध्ये अशा अनेक आयसोलेटिंग मेकॅनिझम हे संचलित असतात, त्यामुळे डायव्हर्जन्स म्हणजे वेगळेपणा, ॲक्टिंग ऑफ मुव्हिंग अवे इन डिफरंट डायरेक्शन फ्रॉम मेन पॉईंट. तर मेन जी पॉप्युलेशन आहे तर त्या पॉप्युलेशनपेक्षा वेगळ्या प्रकारचे जे काही स्पेसीज आपण ज्याला म्हणू वेगळे इंडिव्हिज्युअल्स निर्माण होण्याची प्रक्रिया, त्यालाच आपण यामध्ये स्पेसिएशन म्हणतो. म्हणजे स्पेसीज फॉर्मेशनची प्रोसेस स्पेसिएशन ही प्रोसेस घडून येते. आयसोलेटिंग मेकॅनिझम्स आर ऑफ टू टाईप. तर अशा प्रकारची आयसोलेशन मेकॅनिझम हे दोन प्रकारचे आहेत. वन इज अ जॉग्राफिकल आयसोलेशन, अनदर इज अ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्स. वन जिओग्राफिकल आयसोलेशन, भौगोलिक अलगीकरण. इट इज ऑल्सो कॉल्ड फिजिकल आयसोलेशन. भौगोलिक आयसोलेशनला म्हणजे जॉग्राफिकल आयसोलेशनला फिजिकल आयसोलेशनसुद्धा म्हणतात. इट ऑकर when an original population divided into two or more groups by geographical isolation such as river, ocean, mountain, glacier etc. तर जॉग्राफिकल आयसोलेशन्स हे केव्हा घडते?
when an original population divided into two or more groups by geographical barriers. तर ओरिजिनल पॉप्युलेशनचं डिवायडेशन होते आणि डिवायडेशन होऊन एका पॉप्युलेशनचे एकापेक्षा जास्त अशा प्रकारचे ग्रुप तयार होतात. तर ते ग्रुप म्हणजेच आयसोलेटेड ग्रुप आपण ज्याला म्हणू किंवा आयसोलेटेड पॉप्युलेशन म्हणू आपण, हे तयार होतात. कशामुळे तयार होतात? बाय जॉग्राफिकल बॅरियर्स, भौगोलिक अडथळे. कोणते आहे भौगोलिक अडथळे? रिव्हर आहे, ओशन आहे, माउंटेन आहे किंवा ग्लेशियर, नदी, सागर, पर्वत, हिमनद्या. यामुळे मुख्य अशा प्रकारचं पॉप्युलेशनचं डिवायडेशन होते आणि ते सेपरेट होतात. छोटे छोटे ग्रुप त्यांचे तयार होतात. तशा प्रकारचे एका पॉप्युलेशनचे अनेक पॉप्युलेशन तयार होतात या जॉग्राफिकल बॅरियर्समुळं. आणि या बॅरियरमुळं या छोट्या पॉप्युलेशनमध्ये इंटरब्रीडिंगची सुद्धा प्रोसेस घडून येत नाही. मीन्स दिस बॅरियर प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन isolated group. The separated groups are exposed to different kind of environmental factor and they acquire new trait by mutation. The separate population develops distinct gene pool and they do not interbreed. The new species have been formed. सेपरेट ग्रुप्स वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात. आता हे वेगवेगळे जे छोटे छोटे ग्रुप तयार झाले पॉप्युलेशनचे, त्यांचं एन्व्हायरमेंटसुद्धा वेगवेगळं असते, त्याला सामोरे जातात ते. आणि त्यामुळं काय होते? त्यांच्यामध्ये नवीन ट्रेट, नवीन गुणधर्म म्युटेशनमुळं तयार होते आणि त्यामुळं सेपरेटेड पॉप्युलेशनमध्ये डिस्टिंक्ट जीन पूल तयार होतो आणि त्यामुळं इंटरब्रीडिंग घडून येत नाही. आणि अशा प्रकारे ह्या नवीन वेगळे झालेल्या आयसोलेटेड ग्रुपमध्ये नवीन स्पेसिसची निर्मिती होते, कारण यामध्ये जीन पूल वेगळा तयार होऊन जातो, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही आहे. अनेक दिवस वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये राहिल्यामुळं एन्व्हायरमेंटमधील त्यांच्यामधील जे इंटरॅक्शनमुळं नवीन कॅरेक्टर त्यांच्यामध्ये तयार होतात आणि ओरिजिनल जे की मूळ स्पेसिस आहे मुख्य अशा प्रकारच्या पॉप्युलेशनमधील त्यापेक्षा नवीन तयार झालेल्या आयसोलेटेड ग्रुपमध्ये स्पेसिस जी आहे वेगळ्या गुणधर्माची असते, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही आहे आणि अशा प्रकारे या जॉग्राफिकल आयसोलेशनमुळं नवीन स्पेसिसची निर्मिती होते. एक्झाम्पल या ठिकाणी डार्विन फ्रिंचेस. तर डार्विन फ्रिंचेस त्या ठिकाणी आपण डार्विनचे जे काही प्रवास आहे याच्यामध्ये त्यांनी जे काही फिंचेस दिलेले आहे, तर ते एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे की काही फिंचेस हे व्हेजिटेरियन्स मूळतः होते, तर त्या ठिकाणी ते नॉन व्हेजिटेरियनसुद्धा बनले. त्यांची जी काही बीक आहे ती वेगवेगळ्या प्रकारची, तशा प्रकारचे व्हेरिएशन त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर डार्विन फ्रिंचेस त्याचं बेस्ट एक्झाम्पल्स आहे. नेक्स्ट आयसोलेशन आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्स. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्स ऑकर ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल, स्ट्रक्चर ऑफ जेनेटल ऑर्गन. तर पुनरुत्पादक अलगीकरण, तर यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्स का घडून येते? ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. तर जेनेटिक मटेरियलमध्ये बदल घडून येत असेल किंवा जीनपूलमध्ये बदल घडून येत असेल किंवा स्ट्रक्चर ऑफ जेनेटल ऑर्गनमध्ये बदल घडून येत असेल त्या ठिकाणी, तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्स घडून येतो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल एकाच पॉप्युलेशनमध्ये जरी असेल तरी त्या इंडिव्हिज्युअलमध्ये असे काही बदल घडून येतात, त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होऊ शकत नाही आहे, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही आहे आणि अशा प्रकारे ते इंडिव्हिज्युअल हे वेगळे राहतात किंवा वेगळ्या प्रकारची गुण त्यांच्यामध्ये असते. त्याला म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्स.
Types of isolating mechanisms: pre-mating or pre-zygotic isolating mechanisms. Before the mating or before the formation of zygote, how the isolating mechanism takes place. In this mechanism prevent fertilizations and zygote formation. तर या मेकॅनिझमच्या प्रोसेसमध्ये फर्टिलायझेशन घडून येत नाही किंवा झायगोटची निर्मितीसुद्धा होत नाही आहे. जे काही प्रकार आहे याच्यामध्ये हॅबिटॅट आयसोलेशन्स और इकोलॉजिकल आयसोलेशन. मेंबर ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम geographic region but occupies separate habitat so potential mate do not mate. मेंबर ऑफ पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशन जे काही मेंबर आहे, इंडिव्हिज्युअल आहे, एकाच जॉग्राफिक रिजनमध्ये एकाच भौगोलिक अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये असतात, परंतु त्यांचं हॅबिटॅट हे सेपरेट असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही. दुसरं आहे सिजनल आयसोलेशन्स, म्हणजे हंगामी अशा प्रकारचं आयसोलेशन. मेंबर ऑफ a population living in the same geographic region but are sexually mature at different year or different times of the year. यामध्ये जे काही मेंबर आहे त्याच पॉप्युलेशनमध्ये साधारणतः एकाच रिजनमध्ये असतात, परंतु त्यांची जी काही मॅच्युरिटी आहे, सेक्शुअल मॅच्युरिटी आपण ज्याला म्हणू, ती वेगवेगळ्या वेळेस आहे. डिफरंट इयर आपण ज्याला म्हणू किंवा डिफरंट टाईम ऑफ द इयर. उदाहरणार्थ मँगो आहे किंवा इतर कोणतेही प्लॅन्ट आहे, तर त्यांचं फ्लॉवरिंगचं जे काही टायमिंग आहे किंवा जे काही कालावधी आहे हे वेगवेगळं असणे, त्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही आहे. तर अशा प्रकारचं हे सिजनल आयसोलेशन. देन थर्ड आहे इथोलॉजिकल आयसोलेशन, हे नैतिक आयसोलेशन्स. कशा प्रकारचं? ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन डू नॉट मेट. यांच्यामध्ये मेटिंग बिहेवियर हे डिफरंट असते आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअल म्हणजे मेटिंग होत नाही आहे, त्यामुळे आयसोलेशनची प्रोसेस करते. फोर्थ आहे मेकॅनिकल आयसोलेशन. मेंबर ऑफ टू पॉप्युलेशन हॅव डिफरंट इन स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. यामध्ये दोन इंडिव्हिज्युअलमध्ये पॉप्युलेशनच्या साधारणतः त्याच्यामध्ये मेटिंग होत नाही, कारण त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे, पुनरुत्पादन करणारं जे काही अवयव आहे, त्यांच्या रचनेमध्ये काय असते, भिन्नपणा असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही आहे. तर अशा प्रकारे हे प्री मेटिंग और प्री झायगोटिक जे काही आयसोलेशन मेकॅनिझम आहे ते त्यांचे हे या ठिकाणी 4 प्रकार आहे. Post mating or post zygotic barriers. One is the gamete motility, another is zygote motility, and third is the hybrid sterility. In gamete motility, the death of the gametes. Gametes have a limited lifespan due to one or other reason. If union of the two gamete does not occur in the given time, it results in the gamete motility. तर यामध्ये गॅमेटचं जे काही लाईफस्पॅन आहे, अरमान आहे, हे मर्यादित असते. एखाद्या किंवा इतर कारणामुळे जे काही 2 गॅमेट असतात, मेल आणि फिमेल गॅमेट, तर त्यांच्यामध्ये युनियन होत नाही किंवा त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही आहे. आणि फर्टिलायझेशन ज्या दिलेल्या किंवा जे काही टाईम पिरियड असते त्यांच्यामध्ये जर झालं नाही आहे, तर दी गॅमेट्स काय होतात, त्यांची डेथ घडून येते. त्यामध्ये आपण गॅमेट मोटिलिटी. देन झायगोट मोटिलिटी. एग इज फर्टिलाइज बट झायगोट डाईज ड्यू टू वन और अदर रिझन्स. यामध्ये युनियन होते, यामध्ये फर्टिलायझेशन होते, एगचं फर्टिलायझेशन होते, झायगोटची निर्मिती होते, परंतु झायगोट जिवंत राहू शकत नाही आहे, झायगोटचा मृत्यू होऊन जातो. तर त्यामध्ये आपण झायगोट मोटिलिटी. त्यानंतर हायब्रिड स्टेरिलिटी. या ठिकाणी 2 इंडिव्हिज्युअलमुळे ऑफस्प्रिंगची निर्मिती होते. ऑफस्प्रिंग म्हणजेच हायब्रिड तयार होऊन जातो आणि हायब्रिड तयार झाल्यानंतर मॅच्युरिटी पण येते त्यांच्यामध्ये. बट दिस मॅच्युअर दी हायब्रिड बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. तर यामध्ये
जे की मॅच्युअर हायब्रिड जे आहे हे स्टराईल होते, कारण नॉट एबल टू प्रोड्यूस एनी न्यू ऑफस्प्रिंग ड्यू टू द फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. म्हणजे गॅमेटोजेनेसिस गॅमेटची निर्मिती करू शकत नाही आहे, त्यामुळे ते स्टराईल होते, नवीन ऑफस्प्रिंगची निर्मिती करू शकत नाही. एक्झाम्पल त्याचं आहे म्यूल आहे. म्यूल इज अ हायब्रिड ऑफ दी मेल डॉंकी अँड फिमेल हॉर्स. तर हे इंटरजेनरिक हायब्रिड आहे आणि हे कसं आहे स्टरलाइट, डू नॉट प्रोड्यूस दी न्यू ऑफस्प्रिंग. तर अशा प्रकारे या ठिकाणी पोस्ट मेटिंग आपण ज्याला म्हणू किंवा पोस्ट झायगोटिक बॅरियर जे आहे त्याचे या ठिकाणी 3 प्रकार आहे: गॅमेट मोडॅलिटी, झायगोट मोडॅलिटी आणि हायब्रिड स्टेरिलिटी. तर या ठिकाणी आयसोलेशन्स जे थर्ड पार्ट आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशनचं ते या ठिकाणी संपते.